कळवण शहरात 23 जून रोजी दुःखद घटना घडली। मोकाट जनावरांच्या हल्ल्यात भालचंद्र मालपुरे यांचे दुःखद निधन झाले, तर अभिमन मोरे गंभीर जखमी असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुन्हा गणेशनगर परिसरात उभा असलेल्या युवकाला शिंगाणे उचलून रस्त्यावर फेकले, त्यात युवकाला किरकोळ दुखापत झाली। कळवण गोसेवा समितीने व ॲडव्होकेट विनायक पगार यांनी मागील वर्षी कळवण नगरपंचायतीला प्रशासनाला वेळोवेळी निवेदन अर्ज देऊन देखील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली गेली नाही। आज देखील कळवण शहरात मोकाट जनावरांचा मेन रस्त्यावर बुधवार आठवडे बाजारात शहरात ठिकठिकाणी जनावरांचा ग्रुप दिसत आहे। यावेळी शहरात 100हून अधिक मोकाट जनावर फिरताना दिसत आहेत, हल्ला करत आहेत। प्रशासन याची काही दखल घेईल का, काही ठोस भूमिका बजावेल का, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे। याआधीही कळवण गोसेवा समितीने प्रशासनाला वेळोवेळी निवेदन अर्ज देऊन देखील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात आला नाही। 24 जून रोजी कळवण शहरात मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी तातडीने कोंडवाडा उभारण्याबाबत व संबंधितांवर कारवाई करण्याबाबत भारतीय जनता पार्टी यांच्याकडून कळवण नगरपंचायत मुख्याधिकारी, कळवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, नगरपंचायतचे नगराध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी चेतन शिंदे, युवराज वाघ, कळवण। स्वाक्षरीसह निवेदन दिले होते, त्या निवेदनावर कुठलीही कारवाई या नगरपंचायत प्रशासनाने आज पावेतो केलेली नाही। दुर्दैवाने माझं भाकीत खरं ठरलं। प्रशासनाने जर योग्य वेळी योग्य पावलं उचलून जर मोकाट जनावरांचा बंदोबस्त लावला असता, त्यांचं संगोपन केलं असतं, तर आज तुमच्या आमच्यामध्ये मालपुरे काका हे जिवंत असते। अशा किती ज्येष्ठ नागरिकांचा तुम्ही बळी घेणार आहात आणि त्यांचा बळी जाण्याची वाट पाहणार आहात। जो पावे तो तुम्ही जाब विचारत नाही आणि जाब विचारून कठोर उपाययोजना करून घेत नाही, तो पावे तो तुमचं आमचं कुटुंब सुरक्षित नाही। मालपुरे काका देखील आपल्या कुटुंबाचा एक भाग होते, याची जाणीव मी तुम्हाला करून देऊ इच्छितो। अशा किती निष्पाप लोकांचा बळी तुम्ही घेणार आहात आणि बळी जाण्याची वाट बघणार आहात। मी अतिशय जबाबदारीने सांगतो, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झालेला हा मृत्यू म्हणजे एक प्रकारचा सदोष मनुष्यवधच आहे। ज्या जागेवर ही घटना घडली त्याच जागेचा व्हिडिओ मी मागील वर्षी पोस्ट केला होता। अशा परिस्थितीत मी कळवण गावचा नागरिक म्हणून लवकरच नामदार उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे। आता पुरावे संकलन मी सुरू केलेलं आहे, त्याकरिता प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, CCTV फुटेज व व्हिडिओ असेल तर त्यांनी माझ्याशी तातडीने संपर्क साधावा। आज 24 जून रोजी सकाळी कळवण येथील व्यापारी श्री समीर मालपुरे यांचे वडील ज्येष्ठ नागरिक मालपुरे काका आमच्या माहितीप्रमाणे निवृत्त नायब तहसीलदार होते, त्यांच्यावर मुक्या जनावराने अतिशय दुर्दैवी असा प्राणघातक हल्ला केला। हल्ला तुमचं हृदय पिळवटून टाकेल इतका भीषण असा हल्ला होता। तुम्ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि CCTV फुटेज तपासले तर त्या हल्ल्याचं गांभीर्य तुमच्या लक्षात येईल। ठीक मागील वर्षी कळवण येथील व्यापारी श्री प्रशांत काजा यांची इयत्ता 3री-4थी मधील लहान मुलीचा डोळा जाता जाता राहिला, तिला अतिशय गंभीर इजा झाली। बाजारहाट करणारे वाडेकर बंधू त्यांच्यावर जनावरांनी हल्ला केला, त्यांचा हात फ्रॅक्चर झाला। त्यानंतर संदीप सावकार यांच्या मातोश्री फिरायला जाताना त्यांच्यावर हल्ला झाला, त्यांचा हात फ्रॅक्चर झाला, ते नाशिक येथे ॲडमिट होते। मी जेवढे जखमी होते ते जखमी, त्यानंतर त्यांचे सर्व नातेवाईकांची बाईट घेऊन प्रत्यक्षदर्शी आणि ती गंभीर परिस्थिती मी कळवणकर जनतेसमोर मागच्या वर्षी यूट्यूबच्या माध्यमातून आणि भाकीत देखील केले होते की या गेंड्याच्या कातड्याच्या प्रशासनाला कोणाचा मृत्यू झाल्याशिवाय जाग येणार नाही। कारण झोपलेल्याला एक वेळ उठवता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही। तसेच मी कळवणमधील ज्येष्ठ नागरिकांची सुद्धा प्रतिक्रिया व्हिडिओ मार्फत घेतली। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट